कधी कधी मन इतकं भरून येतं की डोळ्यातून अश्रूचं बांध फुटतं. आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं, कुणीच नाही आपलं. पण अशा एका भक्तीची ही गोष्ट आहे, जो रोज रडायचा आणि शेवटी एका रात्री स्वामी स्वतः भेटले. तो एक सामान्य माणूस होता, काम, जबाबदाऱ्या आणि अपयश यामध्ये अडकलेला. रोज रात्री स्वामीच्या फोटोसमोर बसून रडायचा, काही बोलायचा नाही, फक्त रडायचा. एक दिवस त्यानं विचारलं, स्वामी, मी इतका रडतो तरीही तुम्ही काहीच करत नाहीत का? त्याच रात्री एक स्वप्न नाही, पण असं काही घडलं की आयुष्यच बदलून गेलं. त्याला एक वृद्ध साधूंनी भेट दिली. ते म्हणाले, रडत बसशील तर संकट तुला झाकून टाकतील, पण रडता रडता जर स्वामी समर्थ म्हणायला लागलास तर त्या अश्रूंचंही स्वामी रूपांतर करतात. तो विचारात पडला. दुसऱ्या दिवशी त्यानं ठरवलं, रडणारच, पण आता स्वामी समर्थ म्हणत रडणार. ती अश्रूच्या रात्रीची हळूहळू मंत्रांची रात्री बनली. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. काही आठवड्यात आयुष्यात बदल दिसू लागला. जिथं तो एकटा होता तिथं आता साथ होती. जिथं रडू यायचं तिथं आता समाधान यायचं, कारण स्वामी आले होते त्याच्या श्वासोच्छवासात. आता तोच माणूस दुसऱ्यांना सांगतो, रडू नका रे, रडशील तरी चालेल, पण रडता रडता स्वामी समर्थ म्हणत राहा, कारण जेव्हा सगळं संपतं तेव्हा खरं सुरुवात होते आणि ती सुरुवात स्वामी करतात. आणि ती सुरुवात स्वामी करतात. पण स्वामीची सुरुवात कुठून होते हे कुणालाच कळत नाही. एक दिवस तो रडणारा भक्त सकाळी उठला आणि त्याच्या मोबाईलवर एक जुना फोटो दिसला. स्वामी समर्थांचे तेच जुने डोळे, तीच करुणा आणि एक वाक्य खाली लिहिलं होतं, मी तुझ्या सोबत आहे, रडायचं आहे पण एकटं नाही. तो फोटो पाहून तो थोडा शांत झाला. त्या दिवसापासून त्यानं ठरवलं, मी रडेन, पण आता दरवेळी स्वामींसमोर, दरवेळी त्यांना हाक मारत. आता त्याचं रडणं ही स्वामीची सेवा झाली. तो म्हणायचा, स्वामी, माझे अश्रू हेच माझं अर्घ्य आहे. मी तुमच्या चरणी दुःख ओततो आणि तुम्ही मला बळ देता. आणि हळूहळू त्याची अश्रूमधली हतबलता श्रद्धेमधल्या शक्तीत बदलत गेली. आता तो जेव्हा दुसऱ्यांना रडताना बघतो तेव्हा तो थांबवत नाही. तो त्याला एकच सांगतो, रड, मनसोक्त रडून घे, फक्त एक लक्षात ठेव, रडताना स्वामी समर्थ म्हण, कारण या नावातच अशा शक्ती आहेत ज्या तुझं दुःख ओळखतात आणि ते उचलून नेतात. आणि तिथूनच सुरू झाला एक नवीन जीवन. तो जो स्वतः रडून स्वामीच्या चरणाशी जोडला गेला होता, आता तो इतर रडणाऱ्यांना थोपवू लागला नव्हे, तर त्यांच्या अश्रूमध्येही श्रद्धेचे चैतन्य फुंकर घालू लागला. त्याचं जीवन एक आता चालतं बोलतं स्वामींचं उत्तर झालं होतं. एका दिवशी त्याच्या गावात एक तरुण मुलगा रडत बसलेला होता. घरातील अडचणी, नोकरी गेली, मनात निराशा. तो गेला, जवळ बसला आणि फार काही बोलला नाही, फक्त एक गोष्ट सांगितली, मी पण रडलो होतो, पण ज्या दिवशी मी स्वामी समर्थ असं मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केली, त्या दिवशी रडणं वेगळं वाटायला लागलं. ते दुःख थांबलं नाही, पण त्यावर चालायची हिंमत आली. त्या मुलाच्या डोळ्यात एक आश्चर्य होतं. तो म्हणाला, म्हणजे काय, खरंच असं काही होतं का? तेव्हा त्यानं हातात असलेला छोटासा स्वामींचा फोटो दिला आणि एकच सांगितलं, ही माझी औषधीची गोळी नाही, ही माझी श्वास घेण्याची सवय आहे. स्वामी समर्थ नाव घेत जा, रडणं बंद नको करूस, पण फक्त स्वामींच्या मिठीत रड. त्या दिवसापासून हळूहळू तो तरुण बदलू लागला आणि आज त्याची ही ओळख अशीच झाली. स्वतः दुःखातून गेलेला पण इतरांचं दुःख मिटवणारा स्वामी भक्त. एका भक्ताला रडताना पाहून स्वामींनी त्यांना उभं केलं आणि आज त्याच भक्तामधून स्वामी दुसऱ्यांना सावरत आहेत. हेच स्वामींचं काम, जे रडत त्याला सावरायचं आणि जे सावरतो त्यातून अजून रडणाऱ्यांचं आयुष्य उजळवायचं. तुम्हीही अशीच सेवा करत असाल तर तुमच्या जीवनात स्वामींनी अशी मदत केली का?
कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हृदयातल्या श्रद्धेने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित स्वामी तुमच्याही तोंडून कोणाचं दुःख मिटवतील. ज्याचं स्वतःचं आयुष्य अश्रूने भिजलेलं होतं तोच आता इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी स्वामी समर्थांची सावली बनला. स्वामींनी त्याचं रडणं वाया जाऊ दिलं नाही, त्यातूनच त्याला दुसऱ्यांना सावरण्याचं बळ दिलं. तो रडला पण हरला नाही, कारण त्याच्या प्रत्येक अश्रूंच्या मागे एक नाव होतं, अखंड स्वामी समर्थ. आता हेच नाव तो इतरांच्या हृदयात रुजवतोय. त्या अश्रूमध्येही भक्तीचा झरा वाहतोय. म्हणूनच जर तू रडत आहेस, थकलायस, गोंधळलायस तर थांबू नकोस. फक्त स्वामी समर्थ असं शांतपणे उच्चारत राहा. स्वामींना सांग की माझं हे रडणंही तुझ्या सेवेत देतो. आणि बघ, एक दिवस हेच रडणं तुला कोणाचं आयुष्य बदलण्यासाठी कारणीभूत करेल. कारण स्वामी फक्त संकट दूर करत नाहीत, तर ते संकटामधून सेवक घडवतात. ही तुझी कथा असेल स्वामीबद्दल आणि त्यांच्या भक्तांबद्दल 4 शब्द. स्वामींना एकही शब्द न सांगता पण डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूमधून जे सांगितलं जातं ते त्यांना समजतं, ऐकू येतं आणि जाणवतंही. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा रड, पण त्या रडण्यात मला हाक असली पाहिजे. मी धावून येईन, पण तू थांबू नकोस. माझं नाव घेत राहा श्वासासारखं. स्वामी कुणालाही रडू नकोस असं म्हणत नाहीत. ते म्हणतात, रड पण माझ्याकडे रड. तुझ्या प्रत्येक अश्रूचं ओझं मी उचलतो, कारण मी आहे तुझा स्वामी समर्थ. जगाने झिडकारलं तरी चालेल, पण स्वामीकडे हात जोडले की ते अश्रू नाही, आशीर्वाद मध्ये बदलतात. ते दुःखातून भक्ती घडवतात आणि भक्तीतून निर्माण होतो एक असा भक्त जो स्वतःच अनेकांचं अश्रू पुसणारं स्वामींच्या हक्काचे लेकरू बनतो. जर तुझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आहे तर ते पाणी वाया जाऊ देऊ नकोस. हे अश्रू स्वामी समर्थ म्हणत म्हणत वाहू दे. बघ काय काय करून दाखवतील. स्वामी रडणाऱ्यांचं रडणं ऐकत नाहीत, तर त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शब्द थांबतात, भाव वाहतात. स्वामी तुझ्या नावाने मन रडतं. अश्रूच्या त्या ओल्या वाटा नेहमी तुझ्या चरणाशी येऊन थांबतात. दुःखाची ओंघवती वादळ आली, भक्तीच्या छत्राखाली स्वामींनी वाट काढली. दुःखाची ओंघवती वादळ आली, भक्तीच्या छत्राखाली स्वामींनी वाट काढली. आशेचा दिवा, विश्वासाचं तोरण, स्वामी तुझ्या कृपेनेच पेटतं जीवनाचं कारण. आशेचा दिवा, विश्वासाचं तोरण, स्वामी तुझ्या कृपेनेच पेटतं जीवनाचं कारण. पोटात काय नसलं तरी मनात तू असलास, श्वासात जप तू जिव्हाळ्याचा विश्वास. नकळत डोळे भरतात नाव तुझं घेताच, माझ्या या आयुष्याचं तूच आहेस आधार स्वच्छ. देव नाही तू सर्वस्व आहेस माझं. देव नाही तू सर्वस्व आहेस माझं. माझा स्वामी, माझा श्वास, तूच विश्वास आहेस माझं. माझा स्वामी, माझा श्वास, तूच विश्वास आहेस माझं. कधी स्पर्श न करता जीवन बदलणारा हे स्वामी समर्थ तूच आधार आहेस या लेकराचा. हे स्वामी समर्थ तूच आधार आहेस या लेकराचा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आम्ही दररोज स्वामींचे कथा, सत्यकथा, अनुभव, प्रेरणा याबद्दल दररोज तुम्हाला व्हिडिओ देत असतो. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. कथा आवडली तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.